नगरच्या भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही. कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही. पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे. आणि कमर्शियलसाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 50% जे आहे त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिटी किचन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याने घेतलेले आहेत. मगाशी सांगितले राज्यातील रिफायनरीमध्ये सुद्धा LPGचा पुरेसा साठा आहे. मागे पण मी सांगितलं की भारत सरकारने सांगितल्यानंतर ते जे त्यांच्या कंपन्या आहेत, ऑइल कंपन्या, त्यांना सांगितलं प्रोपेन आणि ब्युटेन याचा जास्तीत जास्त वापर करून LPG जे आहे वाढवा. तर 2 लाख टनाची वाढ केली पर डे. 2 लाख टन प्रोडक्शन त्याने वाढवले. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अन्नधान्य जे आहे आपल्याकडे पुरेसं आहे. 3 महिन्याचं अन्नधान्य एकदम तुम्ही नेऊ शकता. जे आपलं जे आहे रेशनिंगवर अन्नधान्य नेणारे आहेत ते 3 महिन्याचं रेशनिंग एकदम घेऊ शकतात. अर्थात काही 2 महिन्याचं पण घेतील, 1 महिन्याचं पण 3 महिन्याचं अवेलेबिलिटी आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी 3 महिन्याचं जे आहे ते अन्नधान्य घ्यावं असं मी या सगळ्यांना सूचित करतो. केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता एवढं करून सुद्धा कुठेतरी अडचण येते. खरं म्हणजे असं आहे की आपल्या इतर राज्यात